आमची मागणी पूर्ण करा, उंटाचा तालुका म्हणून असलेला आमचा डाग लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी, वरिष्ठांना कळवावं। मंत्री महोदय असतील, कलेक्टर मागण्या मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मिळालेच पाहिजे, आवाज दो, जळकोट तालुका वासियांची डोंगरी क्षेत्राची मागणी पूर्ण करा, 25 वर्षापासून झालेला अन्याय आमचा दूर करा, पूर्ण करा, 25 वर्षापासून असलेली आमची मागणी पूर्ण करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा बसवेश्वरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, अब्दुल कलाम आझादांचा विजय असो, महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में तुमको आना पड़ेगा। जळकोट तालुक्याच्या निर्मितीपासून जळकोटकरांची प्रामुख्याने राज्य सरकारकडे एक मागणी आहे की जळकोट तालुक्याला डोंगरी तालुका म्हणून घोषित करा। या मागणी संदर्भात आज जळकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं व जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीनं तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री आणि डोंगरी विकास समितीचे अध्यक्ष गिरीश महाजन यांना एक निवेदन देण्यात आलं आहे। काय निवेदन देण्यात आलं आहे, नेमक्या काय मागण्या आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकी मागणी आहे, काय कशा प्रकारचं निवेदन होतं? आज आम्ही जळकोट तालुका विकास परिषद व तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीचा एक प्रतिनिधी असे 43 प्रतिनिधी मिळून तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने एक आज निवेदन देण्यात आलं की 25 वर्षापासून आमची मागणी आहे, जळकोट तालुका हा डोंगरी क्षेत्र विभाग म्हणून जाहीर करा, डोंगरी तालुका म्हणून जाहीर करा। आमची ओळख डोंगरी भागाची आहे, आमचा तालुका उंटाचा तालुका म्हणून सुद्धा ओळखला जातो। आज आमचा अनुशेष भरून काढून जर आम्हाला डोंगरी तालुका हा जर घोषित केला तर मिळणाऱ्या सुविधा आणि समांतर 3% आरक्षणामुळे आम्हाला सगळ्या तालुकावासियांच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आमची परिस्थिती सुधारेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे नोकऱ्या लागतील। यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना व त्यांच्यामार्फत या उपसमितीचे अध्यक्ष गिरीश महाजन साहेब, मंत्री महोदय संजयजी बनसोडे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही आज निवेदन दिले। आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आम्ही त्यांना आज विनंती केली। निश्चितच आपल्यासोबत काही माजी सरपंच आणि बाजार समितीचे संचालक माता बेग आहेत, आपण त्यांच्याकडून जाणू। या डोंगरी तालुक्याचे प्रामुख्याने नेमके फायदे काय? डोंगरी तालुका झाल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी उपलब्ध होणार आहेत, बऱ्याच अंशी सामाजिक सोयीसुद्धा या ठिकाणी निर्माण होणार आहेत, शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होणार आहे। आणि जळकोट तालुका निर्मितीपासून जवळपास 25 वर्षापासून ही जळकोटवासियांची मागणी आहे। जळकोट तालुक्याचा जो भौतिक भाग आहे, भूभाग, तो 50%पेक्षा जास्त हा डोंगरी भाग म्हणून या ठिकाणी आहे आणि त्यामुळे दळणवळणाची साधने असतील ही अत्यल्प प्रमाणात आहेत। या ठिकाणचं दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांचं अतिशय कमी आहे। त्या मानाने 25 वर्षात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किंबहुना 25 वर्षामध्ये 24 वेळेस तरी हा भाग विम्यासाठी पात्र ठरलेला आहे। यावरून जर शासनाने आपल्याकडे असलेला अहवाल जर तपासला तर या भागातील शेतकऱ्यांचं असलेलं दरडोई उत्पन्न, मजुरांचं असलेलं दरडोई उत्पन्न हे कमी असल्यामुळं या भागाचा विकास करण्यासाठी हा मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो। जवळपास 7 ते 8 हजार मजूर आजही या ठिकाणी कामावर असलेले आपल्याला दिसतात। त्यामुळं या भागाला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा अशी आमची सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने, मी सरपंच संघटनेचा माजी तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहिले, तेव्हा सर्व गावांची हीच परिस्थिती असल्यामुळं शासनाने ही आमची मागणी लवकरात लवकर मंजूर करावी अशी आमची सर्व तालुकावासियांची मागणी आहे। याआधी या डोंगरी तालुक्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडून काही सर्वे करण्यात आला होता, ते कुठं रखडलं, काय सांगाल? डोंगरी तालुक्याचे जे काही क्लिष्ट असे निकष आहेत त्या निकषामध्ये आणि त्याचा पाठपुरावा कमी पडल्यामुळे तो प्रस्ताव त्या ठिकाणी रखडलेला आहे। पण निश्चितपणे तालुका विकास समिती आणि सर्व ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधीमार्फत आता हा प्रश्न आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत आणि यापुढेही ही आमची मागणी मान्य होईपर्यंत लावून धरण्यात येईल।
यात कुठली शंका नाही. निश्चितच यांनी सांगितल्याप्रमाणे जळकोट तालुक्याचा भूभाग हा अत्यंत डोंगराळ आणि खडकाळ जमिनीवर बसलेला आहे. प्रशासनानं यापूर्वी सर्वे केलेला होता, मात्र त्यांनी म्हटल्याप्रमाणे लोकप्रतिनिधीचीच उदासीनता यामध्ये दिसून येत आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल की याच्यापुढं काय आंदोलन असेल? काय हे आमची शासनाकडे, राज्य शासनाकडे मागणी आहे की बऱ्याच वर्षापासूनची जे जळकोट तालुका डोंगरी तालुका म्हणून घोषित करावा ही मागणी आहे. आम्ही आता माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि डोंगरी विभाग विकास समितीचे अध्यक्ष गिरीशजी महाजन साहेब तथा पालकमंत्री लातूर जिल्हा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसेच या उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय संजयजी बनसोडे साहेब यांना पण आम्ही या निवेदनामार्फत विनंती करत आहोत की तात्काळ जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून घोषित करावा, अशा प्रकारची विनंती आणि मागणी करत आहोत. एकूणच पाहिलं तर या सर्वांची मागणी एकच आहे. पण नुकताच काही राज्य सरकारचा GR निघालेला आपल्याला समजतं आहे. यांनी GR वाचला आहे, आपण त्यांच्याकडून काय निकष आहेत, पूर्वी काय निकष होते आणि सध्या काय निकष आहे? महाराष्ट्र शासनाचा 2011 पूर्वीचा GR होता. त्यानुसार तालुक्यातील डोंगराची उंची, ज्या क्षेत्राची उंची 300 मीटरपेक्षा जास्त असावी असा निकष होता आणि एकूण पृष्ठभागापैकी 50% हा पृष्ठभाग डोंगरी असावा. त्या निकषात 100% आम्ही बसतो. आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. आम्ही एकूण तालुक्याचं क्षेत्रफळ 354 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी 50% भाग जर आम्ही काढला तर 100च्या पेक्षा जास्त भूभाग आमचा डोंगरी म्हणून बसतो. आणि राहिला मुद्दा उंचीचा, मेवापूर भाग असेल, तिकडचा बरेच असे गावं आहेत, मरसांगी भाग असेल, तिथं बरेच जर डोंगरं मोजली, सॅटेलाईट मार्फत मोजण्याची एक यंत्रणा आहे शासनाकडे. त्याची नागपूरला एक समिती आहे. सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा रेटून धरायला लावणार का तुम्ही? मंत्री महोदयाला आणि महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करतो की तात्काळ या पावसाळी अधिवेशनात समिती बसून आणि लवकरात लवकर आम्हाला डोंगरी तालुका म्हणून जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून जाहीर करावा, अशी मी विनंती करतो. येणाऱ्या काळात जळकोट तालुका विकास परिषद आणि सगळ्या ग्रामपंचायतीचे लोक घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात एक अभिनव जनआंदोलन उभा करणार आहोत. आपल्याला पावसाळी अधिवेशनाचा आजही वेळ आहे, त्याच्यामध्ये ठोस असा निर्णय घ्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात मागचे आपण जळकोट तालुका विकास परिषदेची आंदोलनं पाहिली असतील, ठामपणे आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमची मागणी शासनाला भाग पाडू मंजूर करून घेण्यासाठी. निश्चितच एकूण पाहिलं तर जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांची ही अत्यंत जिव्हाळ्याची आणि महत्त्वाची मागणी आहे. जळकोट तालुक्याची निर्मिती झाल्यापासून प्रथम मागणी ही तालुक्यातील नागरिकांनी जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा व राज्य सरकारने घोषित करावं, अशी मागणी गेली 25 वर्षापासून सुरू आहे. आणि याच मागणीचं आज निवेदन दिलं आहे. राज्य सरकारकडं सध्या 4 दिवसाचा वेळ आहे. राज्य सरकारचं शेवटचं हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आणि जर या अधिवेशनामध्ये जर याच मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री या सध्याच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून आहेत, त्याने जर हा मुद्दा लक्षवेधीत घेतला तर निश्चितच जळकोटकरांना न्याय मिळेल. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.